मंगळवारी आपल्या पांढरवाडीच्या मरगबाईची जत्रा झालेली, तर आपल्या आज शुक्रवारी आपल्या गावामधली असंख्यतूरच्या गावामध्ये दुर्गा देवीची जत्रा होती. तर ह्या देवीला आपलं बोकड त्याने होतं बघा, तर त्याच्यासाठी आपण बोकड त्याने घेऊन लवकरच चाललेलो. तर ह्या देवीची पण जत्रा आम्ही दरवर्षी मंगळवारीच करत होतो, पण पांढरवाडीची आणि इथली दोन्ही एकदाच होत नाहीत म्हणून त्याच्यामुळे लेट व्हायला लागला. म्हणताना ह्या वर्षी जरा शुक्रवार ठेवून टाकलेलं. तर ह्या देवीची जत्रा आमची स्वतंत्र स्वतः कधीच केलं नाही बाबा. बोकड त्याने सगळं समाईक मध्ये केलं जाते. तर आमच्या भावकीच्या मध्ये सगळ्यांच्या मध्ये एक बोकड कापलं जातं. समाईक असल्यामुळे सगळेजण यास्तूर वाट बघावं लागते बघा, त्याच्यामुळे सगळेजण थांबावं लागतं. असं एक गोळा व्हावं लागलेले, तर एकट्याला एक सोडून असं पूजा वगैरे सगळं चालत नाही, त्याच्यामुळे सगळे येस तर थांबावं लागतं. फायनली एकदाच सगळे जण गोळा झालेले, तर मग आपण पूजा त्यांनी सगळं करण्यासाठी चालू केलेलं. तर पटपट असं देवांची पूजा त्यांनी सगळे करून चाललेलो बा देवीकडे. आखाडीच्या महिन्यामध्ये आम्ही जेव्हा पण देवीला या बोकड कापायला होतो तेव्हा प्रत्येक देवाला एक नारळ फोडायला लागते. हे वैशिष्ट्य काय आहे आजपर्यंत मला काय कळालं नाही, पण गावामध्ये जितके देव आहे तेवढं सगळ्यांना एक नारळ फोडल्याशिवाय मग पुढचं काय कार्यक्रम करता येत नाही बा. तर सगळ्याला एकदा नारळ फोडून सगळ्यांच्या एकदा पाया पडून मगच पुढे देवीला बोकड कापायला जायला लागते. तर सगळ्यांच्या आधी सगळं आवरून घेतलेलं आणि मग चाललेलो बा देवीकडे. तर एकदाच येऊन पोहोचलेलो बा आपल्या दुर्गा देवीपाशी. तर पालखीच्या देवीच्या सगळं पाया त्यांनी सगळं पडून घेतलेलं आणि वटीचं सामान त्यांनी आणून सगळं देवीची वटी त्यांनी सगळी भरून घेतलेली. बोन त्यांनी दावून सगळं एकदाच फायनली आरती त्यांनी सगळं करून घ्यावं लागते. तर चालू केलेलं आपण आरती त्यांनी सगळं झालेलं. मग एकदाच नारळ त्यांनी सगळं फोडून घेतलेलं. आपलं शेवटचं राहिलेलं बघा बोकड त्यांनी कापायचं. तर फायनली बोकड त्यांनी सगळं कापून घेऊन चाललेलं बघा आपण घरी. हा आपला छोटासा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन ब्लॉग मध्ये.